या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्री स्वामी समर्थ। सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे। वर्षभरात 4 वेळा नवरात्री पर्व साजरं केलं जातं। त्यापैकी सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे। देवीचा हा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाची व कलशाची स्थापना केली जाते। देव घटी बसवले जातात। या दिवसाला आपण घटस्थापना म्हणतो। वेदिकेमध्ये 3, 5, 7 किंवा 9 अशा प्रकारे धान्य पेरली जातात आणि हा घट अत्यंत पवित्र मानला जातो। नवमीला किंवा दशमीला या घटाचे विसर्जन केले जाते किंवा घटाला हलविले जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटाचे विसर्जन केव्हा करावे, कसे करावे, तसेच घटाला कोणता नैवेद्य दाखवावा, पूजेत वापरलेल्या वस्तूंचे काय करावे, नवरात्रीचे उपवास कधी सोडावे याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट आणि कलशाची आपण स्थापना केली आहे। 9 दिवस या घटापुढे, कुलदेवीपुढे आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी, तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण अनेक सेवा केल्या। पण 9 दिवसाच्या पूजेनंतर अखेरच्या दिवशी कलशाचे विसर्जन केले जाते। जसे घटस्थापनेला महत्त्व आहे तितकेच घट विसर्जन करण्यालाही महत्त्व आहे। तर सर्वात आधी आपण घट कधी हलवायचे ते पाहूया। प्रत्येक ठिकाणी आपापल्या कुळाचाराप्रमाणे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे त्यानुसार आपले घट उठवायचे आहेत। काही जण नवमीला तर काही जण दशमीला घट विसर्जन करतात। घट विसर्जन करण्यासाठी काही ठिकाणी अशी पद्धत आहे की ग्रामदेवतेचा घट हलविल्याशिवाय घरातले घट हलवायचे नाहीत। त्याप्रमाणे जर ग्रामदेवतेचे घट नवमीला हलवले तर आपल्या घरातील घटही नवमीलाच हलवला जातो आणि काही ठिकाणी गावातल्या देवाचा घट हा दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करतात किंवा हलवतात, तर आपले घरातले घटही त्यानंतर दशमीला म्हणजेच दसऱ्याला हलवायचे आहेत। आपण घटस्थापनेच्या दिवशी आपले देव घटी बसवले होते, तसेच घटस्थापना व कलशस्थापना केली होती। नवमीला किंवा दशमीला तुम्ही नेहमीप्रमाणे सकाळी घटात पाणी घालायचे आहे, तसेच माळही बांधायची आहे। घट हलविण्याच्या दिवशी काही ठिकाणी पुन्हा नागिनीच्या पानांची माळ घालण्याची प्रथा आहे, तर काही ठिकाणी फुलाचीच माळ घातली जाते। अशी सर्व रोजच्यासारखी पूजा करून आरती करून घ्यायची आहे। आपल्या ग्रामदेवतेचे घट हलले की मग आपल्या घरातील घटही हलवण्यास घ्यायचे आहेत। शक्यतो सर्वांचेच ग्रामदेवतेचे घट आहेत ते दुपार 12पर्यंत हलले जातात, त्यामुळे तुम्ही दुपारी 12 नंतर घरातले घट हलवू शकता। आता घट विसर्जन करताना प्रथम आपल्याला आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे। देवांना आपण पानांवर बसवले होते, ती पाने काढून घ्यायची आहेत। त्यानंतर देवाच्या खालील वस्त्र बदलायचे आहे। देवांना गरम किंवा कोमट पाण्याने अभिषेक करायचा आहे। आमच्या इथे जुने जाणकार सांगतात की 9 दिवस देव युद्ध करत होते म्हणून त्यांचे अंग दुखत असते, ते शेकण्यासाठी त्यांना आधी गरम पाण्याचा अभिषेक करायचा आहे। यानंतर पंचामृताने सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर देवाला पुन्हा जलाभिषेक घालून स्वच्छ पुसून देवारात स्थानापन्न करायचे आहे। काही ठिकाणी पुन्हा या दिवशी देव पानांवर ठेवण्याचीही प्रथा आहे। यानंतर देवाची षोडशोपचारे पूजा करायची आहे। म्हणजेच काय तर देवाला हळद, कुंकू, अक्षता, फुले व्हायची आहेत, अत्तर शिंपडायचे आहे, तसेच धूप दीप ओवाळून उदबत्ती लावायची आहे। काही भागांमध्ये किंवा काही ठिकाणी या दिवशी दुपार टळून गेलेली असते, म्हणून जर तुम्ही नवमीला घट हलवणार असाल तर दुपार टळून गेलेली असते म्हणून देवाची पूजा करत नाहीत। डायरेक्ट ते लोक दसऱ्याच्या दिवशी देवाची पूजा करतात। त्यामुळे आपापल्या कुलधर्माप्रमाणे आपण ही आपल्या देवाची पूजा करून घ्यायची आहे। यानंतर देवांना घटाला व कलशाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे। परंपरेप्रमाणे किंवा कुलाचाराप्रमाणे नैवेद्य दाखवितात। काही ठिकाणी आंबड्याची भाजी भाकरीचा नैवेद्य असतो, तर काही ठिकाणी खीरपुरीचा नैवेद्य दाखवला जातो। जसे तुमच्याकडे परंपरेप्रमाणे चालू झाले आहे त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे। आमच्याकडे घट उठवताना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला देवाची तळी भरायची आहे किंवा तळी उचलायची आहे। तळी भरण्यासाठी 5, 7 किंवा 9 असे लोक किंवा मुले बोलवायचे आहेत।
तळी भरण्यासाठी ताम्हणामध्ये 5 किंवा 7 नागिनीची पाने, तेवढेच खोबऱ्याचे तुकडे व तेवढ्याच सुपाऱ्या आणि देवाचा भंडारा घ्यायचा आहे. तळी उचलायला जे लोक किंवा मुले आली आहेत त्यांना प्रथम घालायला आपल्याला टोपी द्यायची आहे आणि त्यानंतर त्यांच्या कपाळी गंध लावायचा आहे. यानंतर आपल्याकडे जी दिवटी असते, दिवटी म्हणजे ज्यांच्याकडे टाकाचे देव असतात ना त्यांच्याकडे ही दिवटी असतेच. तर तुम्हाला इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे ही दिवटी असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल, आपला दिवा असतोच. तर जर दिवटी असेल तर नक्की दिवटी तुम्ही ती पाजळायची आहे. तर ज्यांच्याकडे ही दिवटी आहे ती तिला प्रज्वलित करून घ्यायची आहे. दिवटी प्रज्वलित करण्यासाठी तिला प्रथम पलित्याचे म्हणजे एखाद्या कॉटनच्या कपड्याचे गोल बनवून ते तेलामध्ये भिजवून ते दिवटीमध्ये घालायचे आहेत व त्याला पाजळायचं आहे. तर अशा प्रकारे दिवटी पाजळल्यानंतर 5 किंवा 7 जणांनी त्या ताम्हणाला एक साथ हात लावून देवाचा गजर करायचा आहे. येळकोट येळकोट, जय मल्हार, आई राजा, उदे उदे असे म्हणून भंडारा खोबरं उधळायचं आहे. असं तुम्ही 5 वेळा करायचं आहे. अशी तळी भरून झाल्यानंतर आता आपल्याला घट हलवायचा आहे. घट हलवण्यासाठी सर्वांनी जे 5 किंवा 7 लोक असतील त्यांनी घटाला एक साथ हात लावायचा आहे. वरती जिथे घटाचं मुख आहे त्या मुखाला हात लावायचा आहे व उदे 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 असं 5 वेळा म्हणत तो घट हलवायचा आहे व तसेच एकदा उचलून पुन्हा तो घट खाली ठेवायचा आहे. काही ठिकाणी घट हलवल्यानंतर घट उचलून तो दही भाताच्या राशीवर ठेवण्याचीही पद्धत आहे. तर आमच्याकडे घट उचलून तिथेच पुन्हा ठेवतात. त्यानंतर आपण जी घटाला कडाकण्याची माळ घातली होती ती तोडून त्यातील कडाकण्या त्या लोकांना किंवा मुलांना नैवेद्य म्हणून खाण्यासाठी द्यायचे आहे. जे धान्य आपल्या घटामध्ये वेदिकेमध्ये उगवले आहे त्यातले थोडे गवत तोडून ते देवांना व्हायचं आहे. तसेच काही ठिकाणी हे धान्य आपल्या मुलांच्या डोक्यावर पण वाहतात. यामागचा हेतू एकच की हे धान्य जसे वाढले आहे तसेच तुम्ही पण पटापट मोठे व्हा आणि संपन्न व्हा. तुमच्या आयुष्यातही जसा हा घट भरला आहे तशी भरभराट होऊ दे. अशा प्रकारे घट हलविल्यानंतर आता कलशही आपल्याला हलवून घ्यायचा आहे. त्यासाठी प्रथम कलशाला हळदी कुंकू अक्षता वाहून मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. कारण आपण आपल्या कुलदेवीचा कलश म्हणून आपण त्याची स्थापना केलेली असते. कलश हलविताना तो उत्तरेच्या बाजूला प्रथम हलवायचा आहे. यानंतर या कलशाला जी आंब्याची पाने किंवा नागिनीची पाने आपण लावली होती ती निर्माल्यामध्ये ठेवून द्यायची आहे. कलशातील पाणी हे प्रथम घेऊन आपण सर्व आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे. स्वयंपाकघरामध्ये, हॉलमध्ये, बेडरूममध्ये अशा सर्व ठिकाणी आपण हे पाणी शिंपडून घ्यायचे आहे. आणि राहिलेले पाणी हे तुळस सोडून इतर अन्य कोणत्याही झाडांना घालायचे आहे. तसेच या कलशामध्ये आपण कलश स्थापित करताना नाणं किंवा सुपारीही टाकलेली होती. तर ते नाणं आणि सुपारी स्वच्छ पुसून कोरडे करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. कलशावरील जो नारळ आहे तर काही ठिकाणी हा नारळ फोडून त्याचा प्रसाद म्हणून भक्षण करतात किंवा काही ठिकाणी असाच कलश देवीचा हलवून उचलून तो देव्हाऱ्यामध्ये पुन्हा स्थापित करतात. जे लोक कलशाचा नारळ फोडत नाहीत त्यांनी या नारळाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. घट हलविल्यानंतर तो घट लगेचच देवासमोरून उचलायचा नाही, तो तिथेच ठेवून द्यायचा आहे. अखंड दिव्यालासुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवून तो उचलून बाजूला किंवा ठेवायचा आहे किंवा देव्हाऱ्यात ठेवायचा आहे. स्वतः त्याला शांत करायचा प्रयत्न करायचा नाही. तो जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत त्याला तसाच ठेवायचा आहे. आता आपण पाहूयात की आपण उपवास कधी सोडायचा आहे. तर ज्यांना 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी ज्या वेळेस घट हलेल त्यावेळेस म्हणजे घट हलवल्यानंतर सर्व पूजा झाल्यावर उपवास सोडायचा आहे. तुमचे घट जर नवमीला विसर्जित होणार असतील तर नवमीला तुम्ही उपवास सोडू शकता. ज्यांच्या घरी दसऱ्याला किंवा दशमीच्या दिवशी घट विसर्जित होणार असतील किंवा हलणार असतील त्यांनी घट हलवल्यानंतर आपला 9 दिवसाचा उपवास सोडायचा आहे. उठता बसता उपवास ज्यांनी धरले त्यांनीही याचप्रमाणे घट उठल्यानंतरच आपले उपवास सोडायचे आहेत. आता पाहूयात की आपण जे घटस्थापना केली होती त्या घटाचे काय करायचे. तर दुसऱ्या दिवशी घटातील उगवलेले धान्य गांधी टोपीमध्ये त्याचे तुरे खोवून पुरुष लोक मारुतीच्या देवळामध्ये आपट्याची पाने व्हायला जातात. तसेच काही ठिकाणी बायकाही आपल्या आंबाड्यामध्ये आपल्या वेणीमध्ये हे धान्य आशीर्वाद म्हणून खोचतात. तसेच काही ठिकाणी
हे जे धान्य उगवलं आहे त्याच्या दोऱ्यामध्ये त्या धान्याच्या गाठी मारून 7 किंवा 9 गाठी मारून त्याची माळ बनवली जाते व ती माळही देवाला अर्पण केली जाते. तर अशा प्रकारे जे उगवलेले धान्य आहे त्याचा आपण वापर करू शकतो. तसेच घटातील वेदिका म्हणजे जी माती आहे ती आपल्या कुंड्यांमध्ये तुम्ही घालू शकता. तसेच घटही आपल्या एखाद्या झाडाखाली किंवा कुंडीमध्ये तुम्ही ठेवू शकता की जेणेकरून त्या जो घट आहे तो कुंडीमध्ये ठेवला असेल त्यामध्ये जर आपण पाणी भरलं तर हळूहळू पाणी ते मातीमध्ये झिरपेल आणि त्या झाडाला आपोआपच ते पाणी मिळून जाईल. आमच्या इथे आम्ही घटाचं सर्व साहित्य हे आमच्या शेतामध्ये ठेवून देतो आणि जर घट आहे तो तिथेच पक्ष्यांना पाणी भरून पिण्यासाठी ठेवतो. भरपूर ठिकाणी निर्माल्य कलशसुद्धा ठेवले जातात. तर तिथेही तुम्ही ही फुले पाने माळा तिथे निर्माल्य कलशामध्ये टाकू शकता. कारण त्याचा उपयोग जे निर्माल्य कलशमध्ये जे जमा होतं सर्व साहित्य तर त्याचा उपयोग पुढे जाऊन खत बनवण्यासाठी केला जातो. तर अशा प्रकारे घट विसर्जन करायचे असते. आपल्या परंपरेप्रमाणे कुळाचाराप्रमाणे तुम्ही हे करू शकता. उद्याच्या व्हिडिओमध्ये दसऱ्याची देवाची पूजा कशी करायची आणि देवांना कसे पुन्हा 5 दिवस आपण देवांना दसऱ्यापासून पौर्णिमेपर्यंत झोपवतो त्याच्यासाठी काय करायचे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.